शासनाने मिठागरा खालसा केलेली आहे. तर ह्या बाबतीत आपण विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. काकाने आमच्याकडे जे कोणवी प्रकल्प आहेत लिस्ट संपलेले आहेत ते बंद केलेले आहेत, परंतु अजून मिठागराची पण बऱ्याच लिस्ट संपलेली आहेत आणि शासनानं दरबारी जमा झालेली आहेत, पण ते अजून काही बंद झालेले नाहीत. तर ह्याच्या बाबतीत काकाने विचार करून लवकरात लवकर निर्णय घेऊन हे बंद करण्यासाठी कलेक्टरकडे पाठपुरावा करावा. कारण निर्णय दिला आहे की कलेक्टरने हे निर्णय घ्यायचे. आता मागच्या 4 महिन्याआधी सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टात पिटिशन होती, तर त्यांनी उत्तर दिलं की आता त्याच लेवलला कलेक्टरच्याच लेवलला निर्णय घ्यायचे आहेत. तर ह्याबाबत काकाने कलेक्टरशी संपर्क साधून काय तो निर्णय घ्यायला लावावा. आमचा स्मशानभूमीचा रस्ता 2 वर्षापासून बंद केलेला आहे. ग्रामपंचायतने खर्च करून सुद्धा तिथे कोर्टात केस चालू आहे, अजूनपर्यंत रस्ता खोलत नाही. जलसार ग्रामपंचायत शासनाने खर्च केलेला आहे तिकडे. त्या पार्वती एकनाथ पाटील आणि स्मशानभूमीचा रस्ता तो शासनाने खर्च केलेला रस्ता बंद आहे आणि कोर्टात केस गेलेली आहेत, तरी तारखा पडतात आणि आमच्या एवढे लोकांचे हाल होतात. जलसार ग्रामपंचायत बघायला नको एवढे प्रवाशांचे आणि स्मशानभूमी या उलट्या ह्या बाजूने प्रयत्न करण्यात तिकडून ते रस्ता खुला करून द्यावा एवढी. आगरी सेनेचे सर्व आदरणीय कैलास काका पाटील यांचं मी प्रथम सर्व उपस्थितांतर्फे हार्दिक स्वागत करतो की आज त्यांनी ह्या आगरी समाजाच्या काही समस्यांना वाचा फोडण्यासाठी वारंवार आम्हाला सहाय्य केलेलं आहे आणि आज ते इथे उपस्थित आहेत. तर मी प्रथम हेच सांगू शकेन की या गावामध्ये आणि या भागामध्ये बुलेट ट्रेनचा जो प्रकल्प चालू आहे त्याच्याविषयी अनेक समस्या गावामध्ये निर्माण झालेल्या आहेत की रस्ते म्हणा किंवा शेती म्हणा, एकवेळ जमिनीपेक्षा संपत्ती जागेपेक्षा जास्त जागा ही बुलेट ट्रेनने बाधित केलेली आहे. शेतकऱ्यांना खोटं आमिष दाखवलं की तुम्हाला एवढे पैसे देऊ तेवढे पैसे देऊ. आज तागत आम्ही असे अनेक शेतकरी आहेत का त्यांना एकही पैसा मिळालेला नाही, कारण त्यांनी जो फसवणूक केलेला आहे रेडी रेकनरचा भाव. कारण ह्या भागामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार झाले नाही, कारण हा ग्रीन झोनमध्ये हा पट्टा टाकल्यामुळे त्यांच्या इथे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले नाही. परिणामी ह्या भागाला केवळ सुरुवातीला त्या लोकांनी 18,000 रुपये गुंठ्याप्रमाणे भाव डिक्लेअर केला. म्हणजे त्यांनी देताना सांगितलं की 5% देऊ, 5 पट देऊ, म्हणजे 18,95 90,000 रुपये गुंठेने. त्याच्यानंतर वाढत आता हा 1,89,000 भाव झालेला. याला कारण म्हणजे हे थोडंसं आगरी सेनेने पण सहाय्य केलं आणि शेतकऱ्यांनी पण थोडंसं हे पत्रव्यवहार केला आहे. कारण गेली 4 वर्षे आम्ही हा सतत पाठपुरावा करत आलेलो आहे. अनेक या भागातील आमचे मान्यवर आहेत त्यांनी पण सुद्धा आम्हाला सहाय्य केलेलं आहे. आम्ही कोर्ट मेंटेन करतो, प्लांट ऑफिस, कलेक्टर ऑफिस यांना सगळ्यांना लेटर दिल्यात. इवन ह्या राज्याचे तेव्हा खासदार आदरणीय गावित साहेब यांच्याबरोबर कलेक्टरबरोबर आमची मीटिंग झाली. त्यांनी आम्हाला प्रश्न दिला की ह्या भागामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना सरसकट भाव द्या. जसा की डहाणू ते सुरतपर्यंत तुम्ही सरसकट भाव देत असाल तर इथल्या शेतकऱ्यांना का देऊ शकत नाही हा प्रश्न. तर तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की हा इकडच्या त्या प्रतिनिधीचा प्रश्न आहे, आमदाराचा किंवा खासदारा. त्यांची टर्न निघून गेली. त्याच्यानंतर आता आम्ही सावरा साहेबांना लेटर, अंबादास दानवे विरोधी पक्ष नव्हते त्यांनासुद्धा आम्ही जनता दरबारामध्ये हे पत्र दिलेलं आणि त्यांनासुद्धा सांगितलं की शेतकऱ्यांच्या समस्या संजय राऊत साहेबांना दिल्या. आता त्याच्यानंतर पालकमंत्री आदरणीय गणेशजी नाईक यांनासुद्धा आम्ही समस्याबद्दल आमच्या ह्या शेतकऱ्यांच्या ज्या काही विवंचना आहेत त्या त्यांच्यासमोर मांडलेल्या. परंतु आज तागे त्या लोकांनी कोणीही आम्हाला शेतकऱ्यांना सहाय्य दिलं. तर आम्हाला एक नवीन आशेचा किरण आमच्यासाठी दिसून आलेला आहे की कैलास काका पाटील आमच्यासाठी खूप प्रयत्नशील आहेत आणि आम्हाला वाटते की आमच्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न अगदी 100% ते मार्गी लागतील. आणि हा आम्हाला विषय वाटतो की निव्वळ ते समाजाच्यासाठी नाही तर कोणतंही राजकारण करणं समाज बांधवासाठी पुढे आलेले आहेत आणि आम्हाला प्रयत्न करतात. आम्ही त्यांच्याकडे फार मोठ्या आशेने बघतो. शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये त्या लोकांनी आज अगदी विना परवानगीने सर्व सामान उतरवलेलं आहे. ट्रेस पासिंग करून त्यांनी रस्ता बनवलेला आहे कोणतंही परमिशन न घेता. आम्ही पोलीस स्टेशनला ह्याच्याबद्दल तक्रार केलेली होती. ह्या गोष्टीला आज 10 दिवस झाले, परंतु पोलिसांनी इथे कोणतीही त्याची चौकशी केली नाही. काय नक्कीच शेतकऱ्यांची समस्या काय ते उलट आम्हाला धमकावतात की तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू. कशाच्या आधारे तुम्ही गुन्हे दाखल करणार त्याचं आम्हाला उत्तर पण हवं आहे. आज शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही घ्यायच्या आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, हे कोणत्या राजनीती बसते? हा भारताचा कायदा आहे का ते? तर ह्याच्याबद्दल आम्हाला हे सर्व प्रश्न उपस्थित करायचे आहे. आज आमच्या गावामध्ये अनेक समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत. बुलेट ट्रेनचे प्रकल्प चालूमध्ये गावामध्ये सतत आमची पाईपलाईन तुटली जाते. ग्रामपंचायत हे सर्व करू शकत नाही, कारण ग्रामपंचायत त्या आवाक्याच्या बाहेर खर्चिक बाब आहे सर्व. आज आमच्या गावामध्ये एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि होणार आहे याच्या पुढे काही दिवसांत. कारण आमची जी मोरी आहे
ती आज ह्यांची अवजड वाहनं फार मोठी 10-15 टनच्या गाड्या जातात आणि ती दाबलेली आहे आणि ती कधी पण कोसळायच्या भीतीने आणि आमच्या संपूर्ण गावाचा संपर्क तोडू शकतोय. आपण एकत्र जमलो आहोत कशासाठी? कारण की आपल्या आगरी समाजाच्या काही समस्या मांडल्या जातात आणि त्या पाठपुराव्यासारखं सांगितलं तसं पाठपुरावा केलंच पाहिजेत. आणि चेतन दादा, जेव्हा मी संतोष राऊत बोलतो आणि पास्तळ गावातून, जेव्हा चेतन दादा आणि कैलास नाना आम्हाला भेट द्यायला आले तेव्हा सांगितलेलं की आपल्या पालघर आणि केलव्यामध्ये प्रोजेक्ट येणार आहेत, 3 प्रोजेक्ट येणार. त्यासाठी कुठलाही कॉन्ट्रॅक्टर असेल तर आपल्या लोकांना भेटायला पाहिजेत. पण ह्या भेटण्यासाठी कैलास काकांनी ते सांगितलंच की आपल्या समाजाच्या मुलांना ही पहिला नोकरी भेटली पाहिजेत. तर ह्यासाठी आपल्या समाजाची लोक आज आलेले आहेत आणि ह्या लोकांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. तसंच मी पण सांगतो की कैलास काका आणि चेतन दादाने सांगितलेलं की प्रोजेक्ट येतो, तर ह्या प्रोजेक्टसाठी जर आल्यानंतर आपल्या आगरी समाजाच्या लोकांना नोकऱ्या भेटल्या पाहिजेत. हे 100% भेटल्याच पाहिजे. कारण तालुका हा पालघर आहे आणि जिल्हा पण आपला पालघरच आहे. तर जिल्ह्यामध्ये पण आपल्या समाजाची लोक कमी आहेत. फक्त नावाला समाजाची लोक असतात ह्यासाठी नाही, तर कामासाठी तर लोक येतातच. उपस्थित आपली लोकसंख्या तर जास्त असते. पण ज्याला वाटतं खरोखरच की आपल्या आगरी समाजासाठी आपण एकत्र यायला पाहिजे, काम करायला पाहिजे, हे कामासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत आणि असंच काम करत राहावं समाजासाठी. आपला काका आपल्या समाजासाठी आहे, आपले कार्यकर्ते सर्व आपल्या समाजासाठीच आहेत. समाजाचा कुठल्याही गावाचा जर असला, आता ह्या बुलेट ट्रेनचं जर सांगितलं तर 100% हे चुकीचंच काम आहे. हे आपली मालकी जागा असून जर आपल्याला न्याय भेटत नाही तर आपला न्याय देणार कुठे? आता दादाने आपलं भाषण केलं की आमच्या गावात अशी परिस्थिती आहे, वाहनं जास्त जातात, मग ह्याला न्याय देणार कोण? तर ह्या न्यायासाठी कैलास काकांनी पुढाकार घ्यावा आणि समाजाचे काम करावे. आमच्या समस्या म्हणजे सगळ्या माझ्या मिस्टरांनी मांडल्या समस्या. आता आमच्या बुलेट ट्रेनच्या समस्या आहेत आणि आमची जी मोरीची समस्या आहे. आम्ही कलेक्टरपासून सगळ्या लोकांना आम्ही पत्र दिले, PWD वाल्यांना पत्र दिले. ते बोलले काय, आम्ही तुम्हाला डिझाईन देतो असं बोलले PWD वाले, पण त्यांनी अजून काही दिलेलं नाही आहे. आणि PWD वाले सांगतात डिझाईन दिलं नाही तिथपर्यंत आम्ही काय करू शकत नाही किंवा पुढे नेऊ शकत नाही. त्याच्यामुळे म्हणजे त्या लोकांनी लवकरात लवकर प्रयत्न करून, काकांनी पण आपल्याला लवकरात लवकर प्रयत्न करून आमच्या मोरीचा प्रश्न मार्गी लागावा. व्यासपीठावर मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, आपले आता सरपंचाने सांगितलं की पाण्याची समस्या आहे. बिलकुल आहे. आणि हे डॅमचं हे आहे, पाणी येतं करवाळे डॅम, तर त्याचं पाणी येतं ते इरिगेशन डिपार्टमेंटची भरपूर बाकी आहे, MSCBची भरपूर बाकी आहे. आणि ती बाकी सुरुवातीपासून आहे. जेव्हापासून ती कमिटी 17 ग्रामपंचायत म्हणजे गावची कमिटी निर्माण केली तेव्हापासून ती बाकी आहे आणि ती बाकी वाढत चालली आहे. आणि त्या बाकीवर तोडगा काढण्यात आला. आमदार खासदार फक्त नाममात्र बिल भरतात आणि पुन्हा चालू करतात. परंतु जो प्रश्न आहे तो प्रश्न तसाच राहतो. ती शासनाने ताब्यात घ्यावी त्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु शासन सांगायचं की आम्ही ताब्यात घेऊ, परंतु ती जी बाकी आहे MSCBची किंवा इरिगेशन डिपार्टमेंटची, तर ती पहिला तुम्ही भरा आणि क्लिअर करून आमच्या ताब्यात द्या. यासाठी आम्ही मीटिंग पण लावल्या, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण ते आमदार खासदारांनी का बिल म्हणजे जे भरायला पाहिजे ते काही करत नाही. फक्त नाममात्र जेव्हा आता बंद करत आहेत त्याने बंद केल्यानंतर आपण नाममात्र बिल भरतोय आणि आपल्या ग्रामपंचायतमध्ये पाण्याची वसुली ते होतेच, मग तर जातो कुठे पैसा? तर याची पण चौकशी करावी. आणि ही बुलेट जी वाहनं जात आहेत ती सर्व लाईटची तोडाजोड करत आहेत. म्हणजे कुठे आज लाईट इथे घालवले, पोलला धडक दिले, दुसरीकडे वळ गेले, असं चालूच आहे त्यांचं. पाण्याचे पाईपलाईन तोडतात, पण त्याच्यात कुठलाही अंकुश नाही आहे. आणि आपले सर्व जे इथले जे नागरिक आहेत त्यांना काही एकत्र येण्यासाठी वेळ नाही एवढा. ते जर एकत्र आले तर त्याच्यावर अंकुश येऊ शकतो. भरपूर काही हे करता येते, परंतु कोणी एकत्र यायला तयार नाही असतात. एकत्र आले तर तुम्ही त्यांना जाब विचारू शकता. तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे जर एकत्र येऊन त्याच्यावर कारवाई केली किंवा पोलीस स्टेशनला गेली, आपण कुठे मोर्चा काढला तर ते आपल्याला उपयोग करू शकतो त्याचा. तर बुलेट ट्रेनचा काका इथे बुलेट ट्रेनचा असा जोक झाला आहे असं लोकांना असू येईल. जी पडीक घरं आहेत त्यांना 5-5, 6-6 लाख रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि जे RCC घरं आहेत त्यांना 7,000, 8,000 अशी रक्कम आलेली आहे. तर त्याला कोणता सर्वे कुठल्या प्रकारे केला आहे? जी पडीक घरं आहेत ज्यांच्यात कोण राहत नाही, जी पडीक घरं आहेत त्याच्यात कोण राहत नाही त्यांना 5-5, 6-6 लाख रुपये आले. आणि जे RCC आहेत 1 माळा 2 माळा
त्यांना तुम्ही 7,000 8,000 रुपये असा मोबदला दिलेला आहे. तर तो सर्वे कुठल्या प्रकारे झाला आहे हे पण एकदा चेक करायला हवं. आणि जर समस्यांचं तुम्ही सांगता विठ्ठलवाडीपासून टेंबीखोड्यापर्यंत जी विटी लाईन नावाने संबोधली जाते, तिची समस्या जर आपण मोजायला लागलो तर त्या संपणार नाही आहे. आज टेंबीखोड्याचे सरपंच आपले काका आहेत, त्यांनी जो विषय काढला 1-1.5 वर्षापूर्वी आमच्याकडे एक विषय झालेला. आता जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की वायर तुटतात हे तुटतात. आमच्या गावातला एक पोरगा नगरपालिकेतून कामावर येत असताना एका ट्रकने त्याची एक वायर तुटली आणि त्याच्या गळ्यावरती आली ती. त्याचं हेल्मेट असल्यामुळे तो पोरगा वाचला. तेव्हा आम्ही आमच्या गावातल्या तरुणांनी त्या ट्रकवाल्यांना वगैरे थांबवलं आणि त्यांना आम्ही थांबवलं. जेव्हा पोलीस वगैरे आले तेव्हा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. आम्ही त्यांच्याकडनं आश्वासन करून घेतलं की जिथपर्यंत तुम्ही हे पोल आहेत यांच्या वायऱ्या वरती करत नाही तिथपर्यंत तुम्ही इथून तुमची काम चालू करायचं नाही. तेव्हा त्यांनी माझ्या नावाची कंप्लेंट केलेली पोलिसांना. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी मिटिंग लावली, आम्हाला तिकडे बोलून घेतलं आणि त्याच दिवशी मी स्वतः आणि माझ्या गावातले तरुण त्या मोरीवरती जाऊन आलो आम्ही. आणि त्यांना त्याच वेळेला सांगितलेलं, मी स्वतः सांगितलेलं की तुम्ही जिथपर्यंत तुम्ही मोरी बनवत नाही किंवा मोरीचं काम चालू करत नाही तिथपर्यंत तुम्ही तुमचं काम चालू करायचं नाही. पण त्यांच्या गावातल्या काही लोकांनी, आमच्या गावातल्या काही लोकांनी त्या गोष्टीवरती दुर्लक्ष केलं आणि ते काम सुरळीतपर्यंत चालू राहिलं त्यांचं. म्हणजे आज जे चाललं आहे त्याला आमच्या इकडचेच पुढाकारी जिम्मेदार आहेत. लक्षात ठेवा, प्रत्येक गावात सांगतोय तुम्हाला मी, आज जे आपल्याकडे चाललेलं आहे ना त्याला आपल्याकडचेच लोक जिम्मेदार आहेत असं नाही सांगत आहे. आणि मी सचिन पाटील प्रत्येक ठिकाणी हात घालायचा प्रयत्न करतो, पण प्रत्येकजण आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करतो की याने असं केलं त्याने तसं केलं. आणि लोकांना माहिती आहे आपण कोणाचं खात नाही आणि कोणाचं घेत नाही. पण आपल्याकडच्या लोकांनी खा तुम्ही, पण लोकांचा पण विचार करा. आज लोकांची RCC घरं आहेत ती तर तुम्ही मानून देऊ शकत नाही. आणि भले तुम्ही 7 लाख दिले 8 लाख दिले तरी RCCचं बांधकाम होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते प्रत्येक ग्रामपंचायत इथून पैसे भरते. टेंबीखोडावे, विराथन, जलसार, पण हे पैसे तिथे जमा झाल्यावर नक्की तिथे MSEB पर्यंत पोचतात की नाही, हा एक पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न बुलेट ट्रेनचा आहे सांगतात. तर बुलेट ट्रेनने अतिक्रमण केल्यासारखंच केलं इथे. कारण काही शेतकऱ्यांना ते विश्वासात घेत नाही, त्यांची जागा वापरतात आणि कसं झालं आहे त्यांची जवळजवळ दादागिरीच चालते. सर्वसामान्य माणसाला तिथपर्यंत पोचता येत नाही. तर एक त्यांची दखल घ्यायला पाहिजे. आणि मला वाटतं समाज म्हणून जर लोक एकत्र नाही आले तर नाही तुम्ही त्याला तोंड देऊ शकत.